अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडून मनधरणी। सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल। 7 उमेदवार मैदानात। महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मुकाटे रिंगणात। नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड। कंपनीची HR ताब्यात। कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। युद्धविरामानंतर आजपासून इस्लामाबादेत इराण अमेरिका चर्चेची फेरी। व्हान्स शाहबाज शरीफ यांचा सहभाग। कायमस्वरूपी तोडगा निघणार का, याकडे जगाचं लक्ष। आसामच्या निवडणुकीत 85% तर केरळमध्ये 77% मतदानाची नोंद। पुदुच्चेरीमध्ये 89% मतदारांनी बजावला हक्क। वानखेडे स्टेडियमच्या स्टँडला रवी शास्त्रींचं नाव तर एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडलजींच्या सन्मानार्थ प्रवेशद्वाराचं नामकरण। दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा। IPLमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौचा सुपर विजय। 182 धावांच्या लक्ष्याचा 3 गडी राखून केला यशस्वी पाठलाग। मकुल चौधरीची 54 धावांची निर्णायक खेळी। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्हमधून। बारामती विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरते। याच निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊन खळबळ उडवून दिली होती। मात्र काल अर्धमाघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं या पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंनी आपला अर्ज मागे घेतलाय। दरम्यान अर्ज मागे घेण्याविषयी स्पष्टीकरण देताना हर्षवर्धन सपकाळांनी सुनेत्रा पवारांचा फोन आल्याचं सांगितलंय। त्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी याबाबत माघारीची विनंती केली आणि त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयच घेतलाय, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे। मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही। आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही। दरम्यान पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली होती। त्यावरून रोहित पवारांनी सपकाळांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची आणि मग या माघार घेण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती आणि ते घेतील असं सकारात्मक मला तरी वाटतं। शेवटी पक्षाचा त्यांचा निर्णय आहे। रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवला झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे। ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे। दरम्यान काँग्रेसनं अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवारांनी आभार मानले। तसंच हा निर्णय म्हणजे अजित पवारांसाठी खरी आदरांजली ठरेल असंही त्यांनी म्हटलंय। ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती। आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत, त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला। खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण
ही निवडणूक आपण सर्व दादांच्या साठी करत आलो आहे. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. मला वाटतं की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे आणि मी त्यांचा सर्वांचा खूप खूप आभार मानतो. दरम्यान सुनील तटकरेंनी काँग्रेसचे आभार मानले असून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. तसंच मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण आणि प्रफुल्ल पटेलांनी केला होता, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही. मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला. केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, बहिणींनीसुद्धा फोन केले होते. पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल, त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल. म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का, ते चूक आहे. अपुऱ्या माहितीवरती काहींचे वक्तव्य त्या ठिकाणी असतील. दरम्यान एबीपी माझाच्या 0 ओव्हर या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळांनी पार्थ पवारांवर निशाणा साधलाय. पार्थ पवारांचं बोलणं हास्यास्पद असून गांभीर्याने न घेण्यासारखं असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. मी घेतलेली जी भूमिका ही वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो. आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे, गांभीर्याने न घेण्याचं आहे. अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही. त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपवू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले जे आहेत त्या भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही. काँग्रेसनं माघार घेतली असली तरीही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीये, कारण अर्ज मागे घेण्यासाठी मुदत संपली असून एकूण 23 उमेदवारांनी त्यांचे अर्ज कायम ठेवलेत. यामध्ये करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले हेही उमेदवार असतील. या निवडणुकीसाठी आता 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय. गोपीचंद पडळकर सुमित्रा पवारांचा प्रचार करतील. भाजपकडून एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांपासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं आहेत. बारामतीसोबत होणारी राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध झालेली नाही. राहुरीच्या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची घोषणा भाजपनं केली आहे. एवढंच नाही तर भाजपनं निवडणूक बिनविरोध करण्याचेही प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये भाजपला यश आलं नाही. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मुकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके हे देखील निवडणूक लढवतात. यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. राहुरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून डमी उमेदवार देण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. प्राजक्त तनपुरेंवर भाजपचा दबाव नव्हता, तर त्यांना शरद पवारांनीच उमेदवारी दिली नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. राहुरीमध्ये आता वंचित विरुद्ध भाजप अशी लढत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय. एनसीपीचे असणारे जे काही उमेदवार आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही. जे महाविकास आघाडीमध्ये आणि एक संघही नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गहिनीनाथ गडाच्या
94व्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. त्यावेळी समर्थकांकडून धनंजय मुंडे यांना मंत्री करा अशी मागणी करण्यात आली आहे. या समर्थकाची बाजू मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतली आणि धन्यवाद करून निघून गेले. मोबाईलवर कर ना ते मोबाईलवर करून ते करतो चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. दरम्यान धनंजय मुंडेंसाठी मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या शिवाजी नाकाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटूनही ही मागणी करू शकत नाहीत. त्यामुळे मी हजारो लोकांच्या मनातील भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचं शिवाजी नाकाडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. आदरणीय मुख्यमंत्री महोदय संत वामनभाऊ महाराजांच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आले होते आणि ही फक्त माझी एकट्याची मागणी नाही तर जनतेच्या मनात जो रोष आहे 18 पगड जातीच्या लोकांच्या अखंड ज्या समाजाची म्हणजे एका जातीची नाही तर पूर्ण समाजाची लोकांची जी मागणी आहे की आदरणीय मुंडे साहेबांना मंत्री केल्याशिवाय सर्वसामान्य लोकांचे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही म्हणून आम्ही मागणी केली. संघर्ष अजून संपलेला नाही. संघर्ष चालू राहील बाकीच्या ठिकाणी. परंतु हे कोणतं स्टेज आहे? हे अध्यात्माचं स्टेज आहे, विठ्ठल महाराजांचं स्टेज आहे आणि वामन भाऊंच्या गडाचं स्टेज. या गडावरती नो राजकारण काय. आता इथून रोडवरती गेल्याच्या नंतर राजकारण सुरू. नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासावरून पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष निर्माण झालाय. नवी मुंबईत झोपडपट्टीचा पुनर्विकास MIDCनं केल्यास मंत्रिपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याचा गणेश नाईकांनी निर्णय दिलाय. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचं टेंडर काढून पैसे खाण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर केलाय. शिवसेनेचे उदय सामंत उद्योगमंत्री असल्यानं गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. एकीकडे सरकार राज्यातील अनधिकृत बांधकामांना कायम करीत असताना दुसरीकडे झोपडपट्ट्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप नाईकांनी केलाय. पराग सोमन नावाचे सीओची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की SRD2 नवी मुंबईच्या बाहेर ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात. हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं की ही माझ्या त्याला विचारतो पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमावण्याचा. जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रिपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून खासदार प्रणिती शिंदे पुन्हा एकदा आक्रमक झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रणिती शिंदेंनी घोषणाबाजी केली आहे. तसंच 15 दिवसात निधी मंजूर न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही प्रणिती शिंदेंनी दिलाय. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी यावेळी तोफ डागलेली आहे. पालकमंत्र्यांच्या दबावात अधिकारी काम करत असून काँग्रेसच्या आमदारांचा निधी जाणीवपूर्वक अडवला जात असल्याचा आरोपही प्रणिती शिंदेंनी केला आहे. अनेक दिवसापासून DPDC खासदारांची DPDC निधी प्रलंबित आहे. ह्यांची समाज एवढी छोटी आहे की जेव्हा DPDCची निधी अडवतात तेव्हा ती माझी वैयक्तिक निधी अडवत नाही. प्रत्येक गाव ज्यांनी मतदान केलंय काँग्रेससाठी त्या गावातल्या शेतकऱ्याची निधी अडवत आहे. कुठे DPची, कुठे रस्त्याची, कुठे गटाराची, कुठे समाज मंदिराची. मग हा सरकारकडून पालकमंत्र्यांकडून होणारा खूप मोठा पाप आणि अन्याय आहे आमच्या शेतकऱ्यांवर. कारण का इथे MVAचे खासदार असल्यामुळे काँग्रेसचे खासदार असल्यामुळे जाणून बुजून ही निधी अडवण्यात आली आहे. वर्ध्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. झारखंडच्या आमदार श्वेता सिंग आणि माजी मंत्री वसंत पुरके पक्ष निरीक्षक म्हणून या प्रक्रियेत सहभागी आहेत. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधील गटबाजी उघड झाल्यानं जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली. शैलेश अग्रवाल, अभ्युदय मेघे आणि शेखर शेंडे हे दावेदार आपापल्या गटासाठी प्रयत्न करतात. कार्यकर्त्यांनी चिठ्ठीवर आपली पसंती दर्शवली असून कुणाला मत दिलं हे रहस्य जिल्हाध्यक्षपद जाहीर होताच समोर येईल.
परभणी महापालिकेत महायुतीच्या 28 नगरसेवकांनी आयुक्तांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी महापालिकेच्या सभांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि जनसुराज्याच्या नगरसेवकांना विरोधी पक्ष बोलू देत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच महापौर आणि उपमहापौर हे केवळ रील्स काढण्यात व्यस्त असून शहरातील विकासावर कोणी बोलायला तयार नसल्याचा घणाघात महायुतीच्या नेत्यांनी केलाय। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही असं काही नगरसेवकांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। विशेष सभा होती ही स्टँडिंग कमिटीचे सदस्य आणि ये आणि कॉप मेंबर ते कॉप मेंबरचा विषय तर आणलाच नाही त्यांनी 2च विषय आणले फक्त मागच्या टाईमला 6 विषय होते 6पैकी तर 2च विषय आणले म्हणून आमचा विरोध होता त्या गोष्टीला। नियमाप्रमाणे करा ना तुम्ही विषय सभा घेतात आता आमचा विरोध आहे त्याला आमचा विरोध नोंदणी करावा त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे। आम्ही नगरसेवक आहोत आम्ही यांना फोन करतो 8 दिवस आम्हाला ट्रॅक्टर मिळत नाही सुविधा कर्मचारी मिळत नाही आणि मध्यंतरी जे प्रकरण झालं होतं अवैध मंदिर रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता जे काढलं होतं रात्री 3 वाजता यांना ट्रॅक्टर मिळतंय जेसीबी मिळतात सगळे एसआय इन बिन करून तिथे रेडी राहतात प्रभागात एकही एसआय फिरत नाही दिवसा का फिरत नाही म्हणजे मंदिर काढायला आर्थिक व्यवहार करायला कर्मचारी तिथं आहेत आणि इथं काम करायला कर्मचारी नाही का असं आमचं आजची सभा झाली आमचा स्पष्ट विरोध आहे। मुंबई उच्च न्यायालयानं चांदिवली विधानसभेतील ईव्हीएमची छाननी करण्यास परवानगी दिली असून 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत डायग्नोस्टिक चेक होणार आहे। काँग्रेस नेते नसीम खान यांनी या निर्णयाचं स्वागत करत हा भारतीय निवडणूक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलंय। दरम्यान 2024 विधानसभा निवडणुकीतील निकालाविरोधात दाखल याचिकेनंतर ही प्रक्रिया पार पडणार असून भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची तपासणी केली जाईल। साताऱ्यातील कोयना डोंगरी महोत्सवाचा काल उत्साहात समारोप झालाय। गेल्या 8 दिवसात तब्बल 2 लाखाहून अधिक पर्यटकांनी या महोत्सवाला भेट दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढलेल्या लोकाग्रहामुळे महोत्सव 3 दिवसांनी वाढवला होता। सुमारे 12,000 पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतलाय तर ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवलाय। मंत्री शंभूराज देसाई यांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत येत्या डिसेंबरमध्ये महाबळेश्वर येथे कोयना बॅकवॉटर फेस्टिवल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांचं नाव देण्यात आलंय। त्यासाठी एमसीएच्या वतीनं एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात वानखेडे स्टेडियमच्या 3 प्रवेशद्वारांना अनुक्रमे माजी कसोटीवीर दिलीप सरदेसाई, माजी कसोटीवीर एकनाथ सोलकर आणि भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांची नावं देण्यात आली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नामकरणाचा हा सोहळा संपन्न झालाय। भारताच्या T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, माजी कर्णधार सुनील गावस्कर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटवीर आणि सर्वसामान्य क्रिकेट रसिक या सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते। पुण्यातील ऐतिहासिक पूना क्लबच्या नूतनीकरण केलेल्या क्रिकेट मैदानाच्या उद्घाटनावेळी भारतीय क्रिकेटचे 2 दिग्गज आमने-सामने आले। 67 वर्षांचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव आणि 91 वर्षांचे चंदू बोर्डे हेच ते 2 दिग्गज। महत्त्वाचं म्हणजे कपिल देव यांच्या गोलंदाजीवर यावेळी चंदू बोर्डे यांनी ज्या जोमानं आणि सफाईदारपणे फलंदाजी केली ते पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले। वय बाजूला ठेवून या 2 महान खेळाडूंनी दाखवलेला उत्साह आणि खिलाडू वृत्तीनं या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।